कधी काळी कवडी नावाचं नाणं घराघरात फिरायचं. त्या कवडीची किंमत एक, पण तिच्यात घरच्यांचा हजारांचा विश्वास दडलेला असायचा. 10 कवड्या म्हणजे एक दमडी असं जर मुलांना सांगितलं तर ते म्हणतील दमडी म्हणजे काय, पण त्या दमडीत आमचे पूर्वज संसाराचा अर्धा भार उचलायचे. आजच्या मुलांना 1920 कवड्यांमध्ये 1 रुपया व्हायचा असं सांगितलं तर ते हसतील, पण याच हिशोबातून संपूर्ण घर चालायचं. एकेकाळी 4 आण्याला खाऊ मिळायचं. 4 आणे म्हणजे 480 कवड्या बरं का. बापानं दिवसभर कष्ट करून कमावलेल्या कवड्या दमड्या आणि मुलांनी फक्त 4 आण्यांचा खाल्लेला खाऊ, यातच घरामध्ये आनंदाची दिवाळी साजरी व्हायची. आज 2 आण्यांचा खाऊ मिळत होता हे कल्पनेत सुद्धा मुलांना कळणार नाही. त्याच मुलांच्या पुढे आज 2-4 हजारांचा खाऊ हा पुढ्यात आयता पडलेला असतो आणि त्याचं त्यांना काहीही वाटत नाही. एक असा काळ होता जेव्हा कवडी मिळत नव्हती, दमडी जपावी लागत होती. अडका मिळाला तर घरातल्या बाईच्या तोंडावर कायम हसू फुटत होतं. आजच्या मुलांच्या खिशात थेट 500 ते 2000च्या नोटा खाऊसाठी सापडतात. पैसा झाला मोठा, संस्कार पडला थिटा. नोटा मोठ्या झाल्या पण मूल्यज्ञान घटलं. 20 रुपये वाचावे म्हणून घामाघूम होऊन 20 मिनिटं पायी चालत जाणारे वडील आणि 20 मिनिटं वाचावे म्हणून 20 रुपये रिक्षावर खर्च करणारा मुलगा, असेल या दोघांमध्ये जनरेशन गॅप. दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत ना, पण कवडीची किंमत मोजणारी पिढी स्वाभिमानी होती. आज मुलांना सगळं मिळतंय पण मिळवायला कष्ट करावे लागतात हे शिकवणं गरजेचं आहे. आम्हाला एक छोटंसं पेन किंवा पेन्सिल मिळाली तर त्या पेनचं किंवा पेन्सिलचं कव्हर वरचं ते सुद्धा आम्ही जपून ठेवायचो. आज मुलांना पेन्सिलचे 5-5 बॉक्स मिळतात पण त्याच्यात प्रेम आहे ना किंमत आहे. कवडी जपणाऱ्या बायका संपूर्ण संसार वाचवून संपून गेल्या. आज QR स्कॅन करणाऱ्या पोरांना हातातून खर्च होणारा पैसा जाणवत सुद्धा नाही. आम्ही निर्लोभी पिढी घडवणं विसरलो. एका पैशाच्या साठी लोक लढायचे. 1 पैसा गाठीशी उरला तरी मोठी माणसं गरीब मुलांना द्यायचे. आज 250 रुपयाचं फ्रेंच फ्राईज खाणारा मुलगा शेजारच्या मित्राला घासभर द्यायला सुद्धा तयार होत नाही. रुपया वाढला हो, नोटा गुलाबी झाल्या, QR कोड आले, UPI आले, पण मनातल्या संस्कारांचे तळे आटले त्याचं काय. कवडीच्या काळातले लोक गरीब होते पण ते मूल्यांनी खूप श्रीमंत होते. आज आपल्याकडे सगळं आहे, मोबाईल, पैसे, खाऊ, खेळणी सगळं आहे, पण आपण कवडीची किंमत, दमडीचं मूल्य आणि रुपयाचा स्वाभिमान शिकवलाच नाही. हे जर शिकवलं नाही ना तर ते आयुष्यभर पैशानं श्रीमंत पण मनानं दरिद्री होतील. पैसा कसा कमवायचा यापेक्षा पैशाची किंमत कशी ओळखायची हा धडा आम्ही आमच्या पिढ्यांना शिकवायला हवा.